नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बँक इन्फोमध्ये. तर याआधी आपण बघितलं होतं डेबिट कार्ड अँड हॉस्लिंग रिइश्यू, म्हणजेच आपण नवीन डेबिट कार्ड मागवलं होतं, तर ते आता आलेलं आहे. तर आता आपल्याला नवीन डेबिट कार्डचा पिन जनरेट करायचा आहे. तर त्यासाठी आपण ATM मशीनमध्ये जाऊन ते जनरेट करूया. तर आपल्याला एक OTP येतो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. जेव्हा आपण नवीन ATM मागवतो त्यावेळेसच तो येतो. आणि जर आता तो OTP सापडत नसेल तर आपल्या मेसेजमध्ये जायचं आणि सर्चमध्ये आपल्या डेबिट कार्डचे शेवटचे 4 अंक टाकायचे, लगेच तो OTP वर येतो. हे बघा, अशा प्रकारे OTP येतो आणि हा OTP आपल्याला ATM मशीनवर गेल्याच्या नंतर लागणार आहे. तर हे बघा, असा OTP आलेला आहे, 6 अंकी OTP आहे. तर आता मित्रांनो, आपण ATM मशीनमध्ये जाऊन पिन कसा जनरेट करायचा तर ते बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ATM मशीनमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ATM टाकायचं मशीनमध्ये. त्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तर लँग्वेज सिलेक्ट करा जी तुम्हाला सोपी वाटते ती. आता तुम्हाला अजून ऑप्शन येईल काय करायचं आहे, पिन चेंज किंवा सेटअप पिन करायचं, त्यावर टिक करूयात. त्यानंतर आता जनरेट न्यू पिन OTP यावर टिक करा. आता इथे तुम्हाला जो आपण OTP दाखवला होता तो OTP टाकायचा आहे. OTP टाकून कन्फर्म करूयात. आता एंटर युअर मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकूयात. मोबाईल नंबर टाका आणि करेक्ट करा. आता तुम्हाला जो कोणता ATMचा पिन ठेवायचा आहे 4 अंकी, तो पिन टाका, ते 4 आकडे टाका आणि तो लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ATM पिन जनरेट झालेला आहे. आणि जर तुमच्यापासून ATM मशीन लांब असेल तर आपण घरी बसून सुद्धा ATMचा पिन सेट करू शकतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा.